नमस्कार विद्यार्थ्यांनो. SGK पब्लिकेशनच्या पुढच्या प्रश्नांमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. प्रश्न सुरुवात करूया. महात्मा गांधींना महात्मा ही पदवी कोणी दिली होती? तर महात्मा गांधींना रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा ही पदवी बहाल केली होती. इंदू प्रकाश हे मासिक कोणी सुरू केले होते? न्यायाधीश महादेव रानडे यांनी हे मासिक सुरू केले होते. उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. पुढचा प्रश्न, सरपंचांचा कार्यकाळ हा किती वर्षांचा असतो? सरपंचांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. पुढचे प्रश्न पाहूया. ध्वनीचा वेग हा रिकामी जागा असतो. तर दमट हवेपेक्षा कोरड्या हवेमध्ये ध्वनीचा वेग हा कमी असतो. पुढचा प्रश्न, नेत्रगोलातील द्रव्याचा दाब वाढल्यास खालीलपैकी कोणत्या प्रकारचा दोष निर्माण होतो? काचबिंदू हा दोष निर्माण होतो. दी इंडियन सोशलिस्ट हे पत्रक लंडनमध्ये कोण चालवित होते? श्यामजी कृष्ण वर्मा हे लंडनमध्ये हे पत्रक चालवित होते. त्वचा निरोगी राहण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आपल्याला गरज असते? ड जीवनसत्वाची आपल्याला अत्यावश्यक गरज असते. ईसीजी कशाशी संबंधित आहे? ईसीजी हा हृदयाशी संबंधित आहे. इसवी सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी केली होती? पंचम जॉर्ज यांनी ही घोषणा केली होती. भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली? 15 मार्च 1950 ला भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. जिल्हा निवडणूक लढवण्यास कमीत कमी वयोमर्यादा किती असावी लागते? 21 वर्ष पूर्ण असावे लागतात. पहा मित्रांनो, तुम्ही जर प्रश्नांची पुन्हा पुन्हा रिव्हिजन जर करत राहिली ना, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तर पुढचे प्रश्न पाहूया आता. ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प कोठे मांडतात? ग्रामसभेमध्ये मांडतात. ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती सदस्य असतात? तर 7 ते 17 एवढे सदस्य असतात. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? महानदीवर हे हिराकुंड धरण बांधण्यात आलेले आहे. पंचायत समिती कोणत्या पातळीवर काम करत असते? तर पंचायत समिती ही मध्यम स्तरावर काम करते. पुढील प्रश्न पाहूया. निर्दोष डोळ्यांसाठी सुस्पष्ट दृष्टीने लघुत्तम अंतर हे किती सेंटीमीटर असते? 25 सेंटीमीटर असते. दुसरा प्रश्न, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते? जगन्नाथ शंकर सेठ हे संस्थापक होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समता संघाची स्थापना केव्हा केली होती? तर 1944 मध्ये त्यांनी या समता संघाची स्थापना केली होती. स्पीड पोस्ट या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? शोभा डे ह्या पुस्तकांच्या लेखिका आहेत. पुढील प्रश्न पाहूया. जीवाणूंच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? जीवाणूंच्या अभ्यासशास्त्राला बॅक्टेरियोलॉजी म्हणतात. केंद्र शासन व घटक राज्य यांच्यातील दुवा कोण असतो? राज्यपाल हे केंद्र शासन व घटक राज्यांतील दुवा असतात. क्ष किरणांमध्ये कोणत्या लहरी असतात? विद्युत चुंबकीय लहरी असतात. अमरवेल ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? अमरवेल ही परजीवी प्रकारची वनस्पती आहे. कोणत्या डोंगर रांगेमुळे भीमा व कृष्णा नदीचे खोरे वेगळे झालेले आहेत? तर शंभू महादेव या डोंगर रांगेमुळे भीमा व कृष्णा नदीचे खोरे वेगळे झालेले आहेत.